महानगरी मुंबईमध्ये तापमानात वाढ झाली आहे। मुंबईचा पारा 37 अंशापर्यंत दुपारी पोहोचतो आहे आणि ही चिंतेची बाब मानली जाते। येत्या काही दिवसामध्ये हाच पारा 40 अंशापर्यंत पोहोचेल अशी भीतीसुद्धा व्यक्त केली जाते। कर्जतमध्ये काल तापमान 40 अंश सेल्सिअस इतकं नोंद झालेलं आहे। मुंबईत उन्हाच्या झळा आतापासूनच बसू लागल्या आहेत। ही सगळी दृश्य आपण पाहतोय ईस्टर्न एक्सप्रेस हायवेची आहे। जिथे जिथे सावली मिळेल तिथे तिथे लोक उभं राहणं पसंत करत आहेत। गाड्या रिक्षासुद्धा याच ठिकाणी पार्क होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मुंबईमध्ये वाढणारं तापमान ही चिंतेची बाब मानली जाते। दिवसाच्या तुलनेत रात्र अधिक उष्ण झाली आहे। उष्माघाताचे रुग्णही वाढले आहेत। आर्द्रतेचं प्रमाण रात्रीच्या वेळी 76% पोहोचलं आहे तर दिवसा 62% नोंदवण्यात आलेलं आहे। मुंबई उपनगर आणि मुंबई सहसा आर्द्रतेसह पारा 35 अंशावर असतो। मात्र उपनगरात आर्द्रता कमी झाल्या, शुष्क वाऱ्यांसह पारा अधिक असल्यानं उन्हाच्या झळासुद्धा बसायला सुरुवात झालेलं आहे। हे वातावरण मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून आहे आणि आणखी 3 ते 4 दिवस अशाच पद्धतीनं वातावरण राहील अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे। महाराष्ट्रात गेल्या 28 दिवसात 23 जण उष्माघाताचे बळी ठरले तर दुसरीकडे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सुद्धा आता केवळ 27% पाणीसाठा जो आहे तो शिल्लक राहिलेला आहे। एकीकडे वाढतं तापमान, ऊन आणि दुसरीकडे मुंबईचे कमी होत चाललेले जलाशय ही चिंतेची बाब आहे। यावर सरकार तोडगा कसा काढणार हा आताच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।